संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेमार्फत आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाइन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेमध्ये मी कुमारी परिणिता नंदुदुर्गे इयत्ता 9वीची विद्यार्थिनी चतुर्थ गटातून सहभागी होत आहे। माझे पुढील श्लोक हे श्रीमद भगवद्गीतेवर आधारित असतील। श्रीमद भगवद्गीता ही श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली। या भगवद्गीतेत अर्जुन हा त्याच्या कर्तव्यापासून डगमगत होता। पुढे आपले नातेवाईक आहेत, मग आपण त्याच्याशी युद्ध का करावे या विचारांमध्ये अर्जुन होता। पण श्रीकृष्ण त्याला सांगतात की हे अर्जुना, तू तुझ्या कर्तव्यापासून डगमगू नको आणि युद्धाला तयार राहा। त्यामुळे श्रीमद भगवद्गीता ही उदयास आली आणि श्रीमद भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत आणि 18 अध्याय आहेत। ही श्रीमद भगवद्गीता वेदव्यास मुनींनी म्हटली आणि श्री गणेशाने लिहून काढली। तर माझा पहिला श्लोक आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवैन जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्येथे नत्वं शोचितुमर्हसि। हे अर्जुना, श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवैन जन्म मृतस्य च। जातस्य म्हणजे जन्म घेणारा, जातस्य हि ध्रुवो मृत्युर, ज्याने जन्म घेतलेला आहे त्याला मृत्यू हा निश्चित आहे। आणि ध्रुवैन जन्म मृतस्य च, ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याला जन्म घेणं हे सुद्धा अटळ आहे। तस्माद परिहार्येथे नत्वं शोचितुमर्हसि। त्यामुळे अर्जुना, हे सगळं अपरिहार्य आहे, निश्चित आहे, त्यामुळे तू शोक करू नकोस आणि युद्धाला तयार राहा। हा दुसरा अध्याय म्हणजे सांख्य योगामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जशी आपण कपडे बदलतो तसेच आत्मा ही वस्त्र बदलल्यासारखे एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जाते, प्रवेश करते। त्यामुळे तू शोक करत राहू नकोस आणि युद्धाला तयार राहा। तर माझा दुसरा श्लोक आहे, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। या श्लोकामध्ये संजय धृतराष्ट्राला सांगतो, ते महालात बसून असतात आणि संजय पूर्ण कुरुक्षेत्रावरचं वर्णन धृतराष्ट्राला सांगत असतात। तेव्हा संजय म्हणतात की यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, जिथे जिथे योगेश्वर कृष्ण आहेत आणि धनुर्धारी अर्जुन आहे तिथे तिथे तत्र श्रीर्विजयो भूतिर्, तिथे विजय आणि श्री ही निश्चितच आहे असे माझे मत आहे। त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा कुठलीही विजयाची सुरुवात किंवा कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करतो तेव्हा तेव्हा जर हा आपण श्लोक म्हटला तर आपल्या पाठीशी नक्कीच श्रीकृष्ण उभे राहतात आणि आपल्याला विजय मिळण्यास काही विघ्न येत नाहीत। त्याच्यामुळे हा श्लोक आपण नक्कीच म्हटला पाहिजे। तर मी आदिनाथ सातपुते या सरांचे फार फार आभार मानते। त्यांनी ही स्पर्धा घेऊन माझ्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पाडलेली आहे आणि तसेच मी माझ्या आईबाबांचेही आभार मानते। त्यांनी मला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन दिले। धन्यवाद।